हॅलो एव्हरीवन. तर आपण बघणार आहोत अल्गी. तर फर्स्टली आपण इंट्रोडक्शन बघूया. द अल्गी आर द सिम्पल ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम दॅट कॅन बी परफॉर्म द फोटोसिंथेसिस मीन दे यूज ऑफ द सनलाईट अँड टू प्रोड्यूस देअर ओन फूड. ओके, तर अल्गी एकदम सिम्पल आहे. ॲटोट्रॉप्स आहे. ॲटोट्रॉप्स म्हणजे काय, टू प्रिपेअर देअर ओन फूड. ओके, आणि तिथं फोटोसिंथेसिस प्रोसेस केलं जातं आणि तिथं सनलाईट इज व्हेरी इसेन्शियल. ओके, they are the typically found in the aquatic environment, both the freshwater and marine, but can also thrive the moist terrestrial habit. ओके, हॅबिटाईट. ओके, तर सगळ्यात पहिलं जे आहे अल्गी जे आहे, तर अल्गी कुठं फाउंडेड आहे, एक तर फ्रेश वॉटरमध्ये पण सापडते अल्गी आणि मरीन वॉटरमध्ये पण सापडते. आणि तिथं काय केलेलं आहे, फोटोसिंथेसिस प्रोसेस तिथे करतात. ओके, नेक्स्ट आहे द अल्गी आर द वाईडली यूज ऑफ द साईज अँड द कॉम्प्लेक्सिटी and the microscopic phytoskeleton to the larger microalgae like a seaweed. ओके, तर सगळ्यात पहिले जे आहे फायटोप्लॅन्क्टन जे आहे, तर अल्गी फाउंड आहे. फॉर एक्झाम्पल सीवीडमध्ये फाउंड आहे. ओके, म्हणजे मरीन वॉटरमध्ये पण अल्गी सापडते. दे प्ले अ क्रुशियल रोल इन द इकोसिस्टम अँड द प्रोड्युसिंग द ऑक्सिजन अँड द सर्विंग ॲज अ प्रायमरी द फूड सोर्सेस. ओके, तर अल्गी जे आहे, तर अल्गी जे आहे प्रायमरी द फूड प्रोड्यूस आहे. हे फूड प्रोडक्शन तिथे केलेलं आहे अल्गीमध्ये. ओके, तर नेक्स्ट आहे द इव्होल्युशनरी लिंकेज ऑफ द अल्गी इन्व्हॉल्व द अंडरस्टँडिंग देअर द पोझिशन विदिन द ब्रॉडर ऑफ द थ्री ऑफ द लाईफ. ओके, तर सगळ्यात पहिलं जे आहे प्लांट्स अँड फोटोसिंथेटिक्स ऑर्गॅनिझममध्ये केलेलं आहे. तर फर्स्ट आहे युकॅरियोटिक ओरिजिन. द अल्गी आर द युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ओके, तर अल्गी काय आहे, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. द मिनिंग दे आर द सेल दॅट हॅव द न्यूक्लियस अँड ऑर्गनल. ओके, तर अल्गी जे आहे, तर सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये न्यूक्लियस अँड ऑर्गनल्स आहे. दे आर द प्रेमली कॅटेगनाइज इन टू द डिफरंट ग्रुप्स बेस्ड ऑन द पिगमेंटेशन. तर पिगमेंटेशन जे आहे, तर त्याच्यामुळे झालेलं आहे. नेक्स्ट काय आहे, प्रायमरी एंडोसिम्पोसिस. द अल्गी द ओरिजिनेटेड थ्रू द प्रोसेस कॉल्ड द प्रायमरी एंडोसिम्प्लोसिस. ओके, तर त्याच्यामध्ये अल्गी ओरिजिनेट झालेला आहे. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये काय झालेलं आहे, एनगल्फ झालेलं आहे. ओके, तर एनगल्फ द सायनोबॅक्टेरिया अँड लीड टू द फॉर्मेशन ऑफ द क्लोरोप्लास्ट. ओके, तर क्लोरोप्लास्ट इम्पॉर्टंट आहे. क्लोरोप्लास्टमध्ये काय करतात, फोटोसिंथेसिस प्रोसेस केलं जातात. ओके, तर आपण इमेज बघूया. तर अल्गीमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट आहे. गॉल्गी अपॅरेटस आहे. गॉल्गी वेसिकल आहे. सायटोप्लाझम आहे. पेरिक्सोम्स आहे. मायटोकॉन्ड्रिया आहे. व्हॅक्यूल आहे. क्लोरोप्लास्ट आहे. ओके, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. रायबोसोम्स प्रेझेंट आहे. फिलामेंट सायटोस्केलेटन आहे आणि स्मॉल मेम्ब्रेन वेसिकल्स आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल वॉल प्रेझेंट आहे. ओके, तर अल्गीच्या ज्या स्ट्रक्चरमध्ये सगळं आहे. न्यूक्लियस पण आहे, ER पण आहे, तर व्हॅक्युल आहे, मायटोकॉन्ड्रिया सगळं आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि त्याच्यामुळं तिथं काय केलं जातं, टू प्रिपेअर देअर ओन फूड. ओके, तर फूड तिथं बनवतात. ओके, तर मेजर ग्रुप. ओके, तर सगळ्यात पहिलं आपण बघितलेलं होतं की अल्गी. तर अल्गीमध्ये पण टाईप्स आहेत. फर्स्ट ग्रीन अल्गी. तर ग्रीन अल्गीमध्ये काय आहे, दे आर द क्लोजली रिलेटेड टू द लँड प्लांट. ओके, तर ग्रीन अल्गी कुठं आहे, लँडवरती आहे. ओके, दे शेअर द सिम्पली क्लोरोफिल्स अँड द स्टार स्टोरेज द मेथड विदिन द प्लांट. अँड द ग्रीन अल्गी फाउंड इन टू द सेव्हरल क्लासेस इन्क्लुडिंग द उल्वाफिसी अँड क्लोरोफायसी अँड द क्लोरोफायसी. ओके, तर ते जे आहे, तर ग्रीन अल्गीमध्ये डिवाईड झालेलं आहे आणि हे लँड प्लांट असे म्हणतात. नेक्स्ट काय, रेड अल्गी. ओके, तर रेड अल्गी जे आहे, द रेड अल्गी हॅव द पिगमेंट लाईक अ फायक्रोथ्रीन. ओके, तर फायक्रोथ्रीनमध्ये एक पिगमेंट आहे, तर त्याच्यामुळं त्या अल्गीचं जे कलर आहे रेड अल्गी म्हणतात. ओके, कारण त्याच्यामध्ये पिगमेंट आहे, त्याच्यामुळं कलर वेगळा आहे. ओके, ग्रीन अल्गीमध्ये ग्रीन कलर येतो त्या अल्गीमध्ये, ह्याच्यामध्ये रेड कलर आहे. ओके, दे आर द मोस्टली मरीन अँड हॅव द डिफरंट स्ट्रक्चर अँड द पिगमेंट
कम्पेअर टू द ग्रीन अल्गी. ओके, तर सगळ्यात पहिलं जे रेड अल्गी कुठं आहे, मरीन ह्याच्यामध्ये आहे, मरीन वॉटरमध्ये प्रेझेंट आहे हे रेड अल्गी. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण ब्राऊन अल्गी. The brown algae include the many large complexes from the cliffs which contain the phycoxanthin. It is a brown pigment. ओके, तर ब्राऊन अल्गीमध्ये काय एक पिगमेंट आहे, त्याचं नाव काय, ब्राऊन पिगमेंट प्रेझेंट आहे. ओके ओके नेक्स्ट बघूया आपण क्रोमिस्टा. तर क्रोमिस्टा काय आहे, दिस ग्रुप इन्क्लुडिंग द ब्राऊन अल्गी अँड अदर फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम लाईक डायटम्स अँड द गोल्डन अल्गी. ओके, त्याच्यामध्ये डायटम अँड गोल्डन अल्गीमध्ये क्रोमिस्टा प्रेझेंट आहे. ओके, त्याची युनिक पिगमेंट आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट काय, सेकंडरी एंडोसिम्बॉयसिस. ओके, त्याच्यामध्ये इग्लिनोफायटा अँड सायक्लोरा सिफायटा acquire their photosynthetic ability to the secondary एंडोसिम्बॉयसिस. ओके, तर युकॅरियोटिक सेलमध्ये काय केलेलं आहे, तिथे एनगल्फ केलेलं आहे. नेक्स्ट आहे इव्होल्युशनरी सिग्निफिकन्स. ओके, तर द अल्गी द अल्गी आर द सिग्निफिकंट फॉर in the understanding the evolution of the photosynthesis and the translation from the aquatic to terrestrial. ओके, तर इव्होल्युशन झालेलं आहे. सगळ्यात पहिलं अल्गीमध्ये पण काय झालेलं आहे, इव्होल्युशन झालेलं आहे. तर इव्होल्युशन जे आहे ॲक्वॅटिकमधून कुठं आलेलं आहे, टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंटमध्ये ट्रान्सफर झालेलं आहे. म्हणजे पाण्यामध्ये पण आहे आणि लँडवरती पण अल्गी प्रेझेंट आहे. ओके ओके, तर अल्गीचे फीचर बघूया आपण. ओके, तर सगळ्यात पहिलं अल्गी. तर अल्गी जे आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये आहे, पाण्यामध्ये पण प्रेझेंट आहे अल्गी. त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस जे आहे अल्गीमध्ये करतात. ओके, ते पाण्यामध्ये पण मरीनमध्ये पण केलेलं आहे आणि लँडवरती पण फोटोसिंथेसिस प्रोसेस केलेला आहे. नेक्स्ट काय, हॅबिटाईट. तर मरीन कुठं सापडते, एक तर फ्रेश वॉटरमध्ये, मरीनमध्ये सापडतात, अजून टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये सापडतात. तर सेल स्ट्रक्चर बघा. सेल स्ट्रक्चरमध्ये काय, एक तर सिम्पल सेल आहे आणि युनिसेल्युलरमध्ये प्रेझेंट आहे आणि मल्टीसेल्युलरमध्ये पण अल्गी प्रेझेंट आहे. तर अल्गीमध्ये पण काय केलं जातं, रिप्रोडक्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण सेक्स्युअली पण केलेलं आहे आणि असेक्स्युअल प्रोडक्शनमध्ये पण अल्गीचं करतात. ओके, असेक्स्युअल प्रोडक्शनमध्ये काय केलेलं आहे, बायनरी फिजन अँड फ्रॅगमेंटेशन करतात. ओके, आणि सेक्स्युअल प्रोडक्शनमध्ये काय केलेलं आहे, फ्युजन ऑफ द गॅमेटचं फॉर्मेशन झालेलं आहे. ओके, तर ते काय सेक्स्युअल प्रोडक्शनमध्ये झालेलं आहे. नेक्स्ट काय, डायव्हर्सिटीमध्ये म्हणजे काय आहे की सगळ्यात पहिलं जे आहे अल्गीमध्ये टाईप्स आहेत. फॉर एक्झाम्पल ग्रीन अल्गी आहे, ब्राऊन अल्गी आहे आणि रेड अल्गी आहे. ओके, तर साईज बघूया. तर साईजमध्ये जे आहे एक तर फायटोप्लॅन्क्टन. तर फायटोप्लॅन्क्टनमध्ये पण लार्ज मायक्रो अल्गी पण त्याचे शेप थोडासा मोठा आहे. ओके, मग त्याला म्हणतात लार्ज मायक्रो अल्गी असे म्हणतात. ओके, न्यूट्रियंट. ओके, तर न्यूट्रियंट ॲब्सॉर्प्शन्स म्हणजे काय आहे की सगळ्यात पहिलं जे आहे ॲब्सॉर्ब द न्यूट्रियंट डायरेक्टली फ्रॉम द एन्व्हायरमेंट टू द सेल वॉल. तर सेल वॉलला काय केलेलं आहे, न्यूट्रिशन ॲब्सॉर्प्शन करतात. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण लाईफ सायकल ऑफ अल्गी. ओके, तर लाईफ सायकलमध्ये काय, व्हेजिटेशन ग्रोथ होतात. ओके, व्हेजिटेशन ग्रोथ, त्याच्यामध्ये पण सेल डिव्हिजन होतात आणि फ्रॅगमेंटेशन प्रोसेस होतात. द इंडिव्हिज्युअल सेल्स ऑफ द पीस ऑफ द अल्गी इंटू द नेक्स्ट इंडिव्हिज्युअल. ओके, तर ते काय, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे. नेक्स्ट काय आहे, रिप्रोडक्टिव्ह फेज. तर रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये काय आहे, सेक्स्युअल रिप्रोडक्शन पण होतात आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन पण अल्गीमध्ये केलेलं आहे. ओके, तर सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे की तिथं सेल डिव्हिजन होतात सगळ्यात पहिलं. सेल डिव्हिजन झाल्यानंतर बायनरी डिव्हिजन पण होतात, कशामध्ये, सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये, आणि बडिंग पण होतात. ओके, आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये काय, फ्युजन ऑफ द गॅमेट. ओके, तर गॅमेटचं फॉर्मेशन या रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये तिथं काय केलेलं आहे, सेक्स्युअल रिप्रोडक्शन झालेलं आहे. नेक्स्ट काय, झायगोट स्टेज. झायगोट स्टेजमध्ये काय आहे की सगळ्यात पहिलं जे आहे झायगोट फॉर्मेशन केलेलं आहे, तर त्याला म्हणतात झायगोट स्टेज असे म्हणतात. येस, त्याच्यामध्ये ग्रीन अल्गी आहे, ब्राऊन आणि रेड अल्गी प्रेझेंट आहे. ओके, तर अल्गी जे आहे, तर अल्गीचे युजेस काय आहे, तर सगळ्यात पहिलं जे आहे की एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे. ओके, तर पूर म्हणजे पाण्यामध्ये पण आहे, लँडवरती पण
अल्गी प्रेझेंट आहे. ओके. सेकंड काय आहे, जे अल्गी जे आहे ॲब्सॉर्ब करतात पोल्युटंट्स वगैरे आहेत. फॉर एक्झाम्पल पाण्यामध्ये जे फ्रेश वॉटरमध्ये पण अल्गी आहे, तर तिथं जे पोल्युटंट काय केलेलं आहे, पोल्युटंट्स वगैरे काय ॲब्सॉर्प्शन करतात. कोण करतात? अल्गी ॲब्सॉर्ब करतात. ओके. आणि ते प्ले इन द रोल ऑफ द कार्बन डायऑक्साईड अँड कॅप्चर द अँड ऑक्सिजन प्रोडक्शन. ओके. तर सगळ्यात पहिले जे अल्गी काय करणार, CO2 कॅप्चर करणार आणि O2 रिलीज करणे. तर हे अल्गीचं काम आहे. ओके. येस, आपले प्लांट्स वगैरे आहेत, प्लांट्स पण तेच करतात की CO2 घेतात आणि O2 रिलीज करतात. ओके. तर अल्गीमध्ये पण तेच आहे. नेक्स्ट काय, बायोफिल. ओके. तर बायोफिलमध्ये पण अल्गीचा यूज करतात. द अल्गी आर द यूज टू प्रोड्यूस द बायोडिझेल अँड द बायोइथेनॉल अँड द सस्टेनेबल एनर्जी सोर्सेस. ओके. तर सगळ्यात पहिले जे आहे बायोडिझेल आणि इथेनॉलचा अल्गीचा यूज करतात. ओके. बायोडिझेल आणि बायोइथेनॉलचा इथेनॉलमध्ये अल्गीचा यूज करतात. नेक्स्ट काय, फूड इंडस्ट्री. तर फूड इंडस्ट्रीमध्ये पण यूज करतात. फॉर एक्झाम्पल सूप आहे, सुशी आहे, स्नॅक्समध्ये पण यूज करतात अल्गीचा. नेक्स्ट काय, फार्मास्युटिकल. ओके. तर फार्मास्युटिकल जे मेडिसिन्स आहे, ड्रग आहे, तिथे पण अल्गीचा यूज करतात. ओके. तर नेक्स्ट कॉस्मॅटिक्स. तर कॉस्मॅटिकमध्ये फॉर एक्झाम्पल स्किन केअर प्रोडक्टमध्ये पण अल्गीचा यूज करतात. या मॉइश्चरिंग द अँटी एजिंग प्रॉपर्टी आहे त्या अल्गीमध्ये. नेक्स्ट काय, ॲग्रिकल्चर. येस, तर ॲग्रिकल्चरमध्ये पण अल्गीचा यूज करतात ॲज अ फर्टिलायझर. ओके. इंडस्ट्री. तर इंडस्ट्रीमध्ये पण काय यूज केलेला आहे, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक अँड सस्टेनेबल मटेरियलमध्ये अल्गीचा यूज करतात. ओके. तर नेक्स्ट आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टंट. तर अल्गी इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट कशी आहे, तर सगळ्यात पहिले काय, फूड इंडस्ट्री. तर फूड इंडस्ट्रीमध्ये पण अल्गीचा यूज करतात. फॉर एक्झाम्पल स्नॅक्स बनवण्यासाठी, सप्लिमेंट करण्यासाठी, सीवीड बनवण्यासाठी तर आपल्याला अल्गी पाहिजे. ओके. आणि विटॅमिन्स आहे, अँटीऑक्सिडंट. ओके. ते अल्गीचा यूज करतात. ओके. तर आत्ताच आपण बघितलेलं फार्मास्युटिकल अँड कॉस्मॅटिक्समध्ये यूज केलेलं आहे. बायोफिलमध्ये पण यूज करतात. एन्व्हायरमेंट ॲप्लिकेशन. तर एन्व्हायरमेंट ॲप्लिकेशनमध्ये काय आहे की पोल्युशन आहे, तर पोल्युटंट वगैरे आहे, तर CO2 कॅप्चर करतात आणि O2 रिलीज करतात. ओके. ॲक्वाकल्चर. तर ॲक्वाकल्चरमध्ये पण अल्गीचा यूज करतात. सो थँक्यू. आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.